या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत। उद्या भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आपण संपूर्ण भारतभर नव्हे तर संपूर्ण जगभर साजरी करत आहोत। तर त्या निमित्ताने धर्मवीर छावा संघटना संस्थापक अध्यक्ष माननीय गणेश उगले पाटील महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही एक शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा सर्वांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना सांगितलं, एक संदेश दिला होता की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। त्या निमित्ताने आज सर्वजण आपण येथे बालगोपाल या ठिकाणी शिकत आहेत। तर त्यांना शिकण्यासाठी एक छोटी खानी मदत म्हणून आमच्या संघटनेतर्फे मुलांना एक वही, खोडरबर, पेन्सिल अशा प्रकारे शालेय साहित्य देण्यात येत आहे। तर संपूर्ण तमाम भारतातील सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा व महामानवास कोटी कोटी वंदन आणि खूप खूप शुभेच्छा सर्वांना। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिकेच्या केंद्रीय विद्यालयामध्ये, केंद्रीय प्राथमिक विद्यालयामध्ये शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मंत्र दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। या महामानवाच्या वाक्यांना, मानवाच्या विचारांना साजेल अशी जयंती करण्याची सर्व पदाधिकाऱ्यांनी विनंती केली होती। एक मत मांडलं होतं की महामानवाच्या विचाराला धरून आपण काहीतरी प्रयत्न करावा। त्याच अनुषंगाने आम्ही धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने आज या प्राथमिक महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलेलं आहे। आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त मी सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो। महामानवांनी दिलेल्या विचारांवरती आपण सदैव चालत जर राहिलो तर आपल्याला पुन्हा हात पसरायची वेळ येणार नाही व महामानवांच्या विचारांनी जर आपण चालत राहिलो तर भारत देश आपला, हा हिंदुस्थान अखंडपणे प्रगती करत एक दिवस जगाच्या पाठीवरती 1 नंबरचा देश आणि महासत्ता होईल, एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो।